जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम कुंडलिका वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु श्रीपाद रामदास सद्गुरु पांडुरंगदादा महाराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रभु रामचंद्र भगवान की बजरंग बली हनुमान गोपाल कृष्ण भगवान ब्रह्म चैतन्य महाराज गुरु साईनाथ महाराज जनार्दन स्वामी महाराज हर हर महादेव निवृत्तीनाथ महाराज की जय। कुळु गुरु वशिष्ठ सांगे नृपवरा असती गरोदरा तुझ्या कांता धर्मशास्त्रायसे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ ऐकुनी ऐशी आनंद मानसी कैकै सदनाशी जाता झाला मंचकी बैसली होती ते पापिनी देखताची नयनी पहुडली सुंदरपणाचा अभिमान मनी त्यावरी गर्भिणी नामा म्हणे महायोग पीठे तटे भीमरत्या पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत तिष्ठान्तमानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुप्रभा मस्तक हे पायावरी वर करी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं महापातकनाशनम्। आज फार मोठा पर्वकाळ भगवान प्रभू रामचंद्राच्या ह्या तिथीला प्रगट झालेले आहेत। त्या निमित्तानं थोडसं सेवा आपल्या धर्मशास्त्रांना काही पर्वकाळ सांगितलेले सगळ्या संतांनी ह्या जन्मावर अभंग लिहिलेले आपल्याला सोप्या भाषेत भगवंताचं चरित्र कळावं। भगवान परमात्म्याचे कुळगुरू आहेत वशिष्ठ गुरुदेव। ज्या वेळेस आता आपण नेहमी ऐकतो का प्रत्येक काळात भगवंत प्राप्तीचं साधन बदलत आहे। कृध्यायतो विष्णू कृतयुगात ध्यानाना तपाना भगवंताचे आयुष्यालाही होतं ना अनुकूलता होती। सगळे लोक खरं बोलत होते म्हणून त्याला सत्ययुग म्हणत होते। खोटं कोणाच्या वाणीतून बाहेर पडतच नव्हतं कोणाच्याच नाही म्हणून त्याला सत्ययुग म्हणत होतं। ईश्वर प्राप्तीचे साधनं वेगळे अनुकूलता होती आयुष्य भरपूर होतं दुष्काळ पडत नव्हते। आणि मग कृध्यायतो त्रेतायात यजितो मख आहे। मग त्रेतायुगामध्ये यज्ञाना भगवंताची प्राप्ती। आता भगवान परमात्म्याचं प्रगटीकरणच यज्ञातून आहे ना। दशरथ राजाला मुलबाळ नसल्यामुळं मग यज्ञ करायला लावला। म्हणजे त्या काळात जर भगवंताची प्राप्ती करायची ठरली तर यज्ञ पण यज्ञ करण्याकरता अनुकूलता होती। गावरान गाईचं तूप लागत म्हणले हत्तीच्या सोंड्यासारखं सारखं मग त्यावेळेस होतीच ना परिस्थिती तशी आयुष्य भरपूर होतं। पुढं कृष्ण अवतारामध्ये भक्तीनं भगवंताची प्राप्ती आणि कलियुगामध्ये कळवतात हरिकीर्तनात भगवंताचं कीर्तन नामस्मरण।
मग हा जो राम अवतारामध्ये यज्ञ करायचा, कुळगुरू वशिष्ठ सांगेन पोरा, अशी ती गरोदरा तुझ्या कांता. आणि मग आता डोळे हा एक विधी आहे, डोळ्या विधी आहे. धर्मशास्त्राशी डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. जशी इच्छा असेल त्या पद्धतीनं वशिष्ठांना सांगितलेलं आहे राजाला. धर्मशास्त्र सांगतं, राण्यांना विचार म्हणले. ऐकूनी ऐशी आनंद मानसी, कैकई सदनाशी जाता झाला. मग राजाला सगळ्यात आवडती कैकई होती, कैकई जास्त आवडती होती. प्रथम सुरुवातीला कैकईच्या मालामध्ये गेलेले राजा. मंचे की बैसली होती ती पापिनी. आता पापिनी शब्द नामदेवरायने वापरलेला आहे, तिनं रामायण घडवलंय म्हणून, देवाला वनवासाला पाठवलं म्हणून नामदेवराय तिला पापिनी म्हणतात. मंचे की बैसली होती ती पापिनी, देखताची नयनी पहुडली. सुंदरपणाचा अभिमान म्हणी. आता तिला सौंदर्य होतं, अभिमान होता सगळ्याचा. आता राजाच तिनं मुठीत धरला होता, त्याच्यामुळं काय त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. त्याच्यामध्ये गरोदर म्हटल्यानंतर तिला अभिमान झालेला होता. राजा म्हणे इच्छा तुझी मानसी डोळे मजसी सांग आता. मग राजानं प्रथम विचारलं का काय तुझी इच्छा आहे, काय डोळे. कारण आतमध्ये असं तेच बाहेर पडत असतं अध्यात्म. त्याच्यामध्ये येरी म्हणे आता ऐशे वाटत तसे जेव्हा कनिष्ठाची द्यावी राज्यपट. हे नियोजन अगोदरच आहे ना, का तिला फक्त रामाला काढून द्यायचंय. कनिष्ठ म्हणजे जो लहान आहे त्याला राजावर बसावं म्हणले. अशी म्हणजे डोहाळेच पा कशी. राजा विचारतोय, येरी म्हणे आता ऐशे वाटत तसे जेव्हा कनिष्ठाशी द्यावी राज्यपद. भरताला राजा करायचंय तिला. ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतरा, नाही समाचार त्याचा मा. आणि जो मोठा, आता मोठा राम आहे, प्रभू रामचंद्र मोठे, त्याला खुशाल वनात काढून द्यावं, त्याचा पुन्हा निरोप सुद्धा येऊ नये म्हणले. म्हणजे आपल्या मुलाला गादीवर बसवण्याकरता हा काय आहे, आतमध्येच नियोजन अगोदरच. ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतरा, नाही समाचारा त्याचा मा. जनात हे निंदे वेदबाह्य कर्म करिता अधर्म. आता तिला सुद्धा माहिती आहे हे सगळं आपल्यावर येणार आहे. आता रामाचं काय चरित्र आहे, रामाचं सगळं आचरण पवित्रच आहे ना. अशा रामाला वनवासात पाठवायचंय, लोकांची निंदा अपवाद येणारच आहे ना, पण तरी मी सहन करीन म्हटले. जनात हे निंदे वेदबाह्य कर्म. आता हे तसं पाहिलं तर मोठ्याचाच अधिकार असतो गादीवर बसायचा, हे फार पूर्वीपासून आलेलं आहे ना. पण आता हे सगळं काय होईल म्हणले, वेदबाह्य धर्माच्या चुकीचं आहे. जनात हे निंदे वेदबाह्य कर्म करिता अधर्म पाप बहु. आणि वेदाच्या आज्ञेचं वेगळं करायचं म्हणजे हे पाप हे म्हणले, अधर्म आहे. मस्तकी माझी ठेवावा हा दोष, पण हे सगळं माझ्यावर हे करा म्हणले. अजूनही मुलीचं नाव कोणी काही काही ठेवीत नाही, ठेवते नाही ना, माझ्यावर ठेवा म्हणले. तुम्हाकडे लेश काही नाही. ती राजाला सांगती का सगळं पाप, सगळा दोष, निंदा माझ्यावर ठेवा, तुम्हाला काय आहे नाही म्हणले. निंदतील जन मज वाटे सुख, ऐकताची दुःख राया झाले. आता राजाला आता सगळं प्रेम रामावर आहे ना, किती तपस्या आहे. देव पोटाला येणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का, नाही का. श्रावण बाळाचा विषय सगळा. आता ती सूर्यवंशातले राजांची तपश्चर्या जर पाहिली तर फार धर्मज्ञ खूप मागत असतात. असे मोठमोठे राजे होऊन गेले त्या वंशामध्ये. आणि त्या वंशामध्ये भगवान परमात्मा प्रगट होतात. आणि त्याला वनवासात काढून द्यायचं म्हणलं राजाला दुःख होणारच ना हो. राजाचा प्राण आहे राम म्हणजे. ज्या वेळेस आता पुढं हाही प्रसंग, विश्वामित्र न्यायला आले होते त्यावेळेस नाही म्हणले दुसरं राज्य देतो तुला, पण रामाला काय देणार नाही म्हणले. मुलगा समजत होता ना. वशिष्ठांना सांगितलं राम काय तुझा पोरगा नाही म्हणले, जगाचा मालक आहे म्हणले. तो आलाय धर्मरक्षणा करता, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति.
अवित्तानमधर्म तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ऐकताची दुःख राया झाली, वृश्चिकाचे पेवे तक्षक पडत. तसा मुंग्याचं धावसं असावं आणि त्याला एखादं हेवं लागावं असं घालिता ये धृत अग्निमुखी. म्हणजे रायाच्या अंतकरणामध्ये असा हे झाला, भडका झाला, दुःख झालं. का आपल्या रामाला वनवासात आईशी व्यथा होय नामा म्हणे त्याशी उठिला त्वरेशी तेथून या. गेला होता डोळे पुसण्याकरता, आनंदाचा क्षण. आता एक तर मुलबाळ नव्हतं की दिवसाचं, एक तर यज्ञ केला पुत्रकामिष्टी यज्ञ. पुत्रकामिष्टी यज्ञातून भगवान नारायण प्रगट झालेले, नागनी नारायण प्रगट झाऊन तो प्रसाद दिलेला आहे. आणि त्या प्रसादापासून आता आपल्या घरामधील बाळ जन्माला येतं, किती आनंद आहे. या बायांना सांगितलंय कारण आम्हाला तुम्ही वनवासात पाठवून द्या. काय अवस्था झाली असं. येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी, देखता सामोरी येती झाली. मग आता राजा दशरथ राजा सुमित्रेच्या महालात आलाय. पण ती सात्विक आहे ना, तिचं अंतकरण भलतंच सात्विक आहे. तिनं लगेच स्वागताला आली. ती राजा आल्यानंतर पूजा बिजा घेऊन. न माया आनंद तिचे मानसी, ठेवी मस्तकाशी चरणावरी. तिला आनंद झालेला आहे. राजाचं दर्शन घेतलेलं आहे, राजाचं स्वागत केलेलं आहे. घालोनी आसन प्राक्षाळी चरण, सर्वांगी लेपन तीर्थोदकी. आता पती परमेश्वर आहे ना, तसं पाहिलं ना. फार आपली संस्कृती महान संस्कृती आहे, फार दिव्य संस्कृती आहे. तिनं लगेच ताट वगैरे आणलं, राजाचे चरण धुतले, पूजा केलेली आहे, तीर्थ घेतलेले स्वतः. घालोनी आसन प्राक्षाळी चरण, सर्वांगी लेपन तीर्थोदके. गंध धूप दीप पुष्पांची आमाळा, अर्पणी तांबूला उभी राही. सगळी शास्त्रांना सांगितल्यामुळे पूजा केलेली आहे. सगळं एकदम सात्विक वातावरण आहे, समाधानी सगळं. कैकेयीचे दुःख विसरला राव. तिकडं आता ते लईच भडका झाला होता ना, पण इकडं सात्विक वातावरण पाहिल्यानंतर लगेच त्याला काय झालं, ते दुःख विसरतं माणूस. जीवनामध्ये प्रत्येकाच्या अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येत असतात प्रारब्धानुसार. पण दुःख कायमचं राहत नाही आणि सुखही कायमचं राहत नाही. पाऊस कायमचा राहत नाही, थंडी काय, हे सारखं बदलत असतंय. जी गोष्ट येते असते ती जात असते. पण एक वस्तू अशी येते, कधी कुठं जाता नाही कुठं येतही नाही. ती वस्तू मिळवणं म्हणजे खरं राम भेटावं नाही का. संतांचा राम फक्त मंदिरात नाही, प्रत्येकाच्या हृदयातला राम खरा पाहायचा आहे आपल्याला. मंदिरातला राम किती वेळ आहे, खरा राम प्रत्येकाच्या हृदयात. हे मंदिरच आहे सगळ्यांची, देहदेवाचे मंदिर नाही का. राजाचं दुःखच नष्ट झालं सुमित्रेच्या महालात. तिची पूजा, तिच्यावाला भाव, तिचं सात्विक, ते पाहिल्यानंतर सगळं दुःख विसरून गेला. कैकेयीचे दुःख विसरला राव. पाहून या भाव सुमित्रेचा, तिचा भाव. आणि काय लागत आपल्याला तरी, काय लागत, भावच लागत. देवाला तरी काय भावच लागत. एखाद्या घरी गेलो आपण, त्यांचं प्रेम, त्यांचं सात्विकता असली तर आपल्याला ते थांबा वाटतंय. तिथे गेले भांडे जर वाजायला लागले तर आपण थांबू कधी. हां, देवाला तरी काय लागत आहे. देवाला काय लय सोन्याची ताटण भानगडी, त्याला तेच घेणं नाही. अंतःकरणातलं प्रेम महत्वाचं आहे. देव भावाचा बखेला आहे काय. आणि मग ते पाहिल्यानंतर तर दुःखच विसरून गेला ना. भाव पाहिला. पाहून या भाव सुमित्रेचा, होती जे डोळे तुझे मानसी, सांग माझं पाशी पतिव्रते. का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. ले तुझ्या मनामध्ये काय डोळे ते सांग म्हणले मला, मी तुझी इच्छा पुरवण्याकरता आलो. प्राणनाथायसे वाटत असे जीवा, वडिलांची सेवा अर्निश. पाहवाळे म्हणजे आतमध्ये लक्ष्मणच बोलतोय ना. डोळे बोलते म्हणजे दुसरं कोण बोलत असतं, ते आतलंच बोलत असतंय. ले प्राणनाथा आईशे वाटत, मला असं वाटतंय वडिलांची सेवा अर्निशी, मोठ्यांची सेवा करावी, वडीलधाऱ्यांची सेवा करावी अशी इच्छा आहे. आवडी ही एक नावडी आणि एक द्यावे मज एक हीच आता.
मला दुसरं काही नको, मला फक्त एक मोठ्यांची सेवा करावी एवढीच आवडते म्हणले. बाकी दुसरं काही आवडत नाही. आणि मला हे आशीर्वाद द्यावा म्हणले. ऐकताचे ऐसे कांतेचे वचन आनंद निमग्न मन हो. मग असे डोळे ऐकल्यानंतर आनंदच होणार ना. राजाला आनंद झालेला आहे. काय सात्विक अंतकरण आहे बा. ऐकताचे ऐसे कांतेचे वचन आनंद निमग्न मन होय. घेऊन ये हाती रत्नाचे भूषण टाकी ओळून नामा म्हणे. आणि मग रत्नाचा हार काढून दिलेला आहे तो. कारण प्रसन्नता आहे ना. अंतकरण प्रसन्न झालेलं आहे राजाचं. आणि मग दशरथ राजा आता चाललाय राणीकडं. दशरथ राजा उठला तेथोनी कौशल्याचे सदनी जाता झाला. तसं पाहिलं तर राजांना अगोदर कौशल्याचं मला झालं पाहिजे होतं. आता कौशल्याची स्थितीचं काय वर्णन करावं नाही का. हे खरं अध्यात्म आहे. हे खरं अध्यात्म आहे. पहा तसे दृष्टी तेव्हा श्रावणारी न मायांतरी तेज तिचे. श्रावणारी म्हणजे श्रावणाला मारलं होतं म्हणून त्याचं नाव श्रावणारी म्हणलंय. श्रावण बाळाला बाण लागला होता ना. रावणाला मारलं तर रावणारी म्हणतात ना. असं ते अर्थी शब्द वापरलेले असतात. कवित्व आहे ते. आणि मग ज्या वेळेस राजानं पाहिलं, पहा तसे दृष्टी तेव्हा श्रावणारी न मायांतरी ते. आता त्या जगाचा मालक अंतकरणात म्हणले ते तेज दिसणारच आहे ना. काय तेज म्हणले. न मायांतरी तेज तिचे तुझे मानसी होती जे डोळे सांग ओल्हाळे मजपाशी. तुला काय डोळे होता ते मला सांग राजा म्हणतो. उदारात आशे भक्तांचा कैवारी तेथे काही शिवरी देव भावा. मग आता जगाचा मालक अंतकरणात असले देव भाव राहील का. आपल्या अंतकरणात काही जगाचा मालक नाही. काय काही कमी जास्त का आपल्याकडं. तोच राम आहे आपल्या हृदयामध्ये. तेच चैतन्य आहे. अजिबात कमी नाही जास्त नाही. त्याच्यामध्ये बदलच नाही आहे. ब्रह्मतत्व आहे ना ते तेच. ते फक्त निर्गुण स्वरूपानं आपल्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रोज हरिपाठात म्हणतो सर्वा घटी राम. पैसा हृदयामध्ये मी रामू नाही का. आणि मग तिच्या अंतकरणात तोच आहे. पण तो आता सगुणात प्रगट होणार आहे नाही का. तुझे मानसी होते जे डोळ उदरात असे भक्ताचा कैवारी तेथे काही शिवरी देह भावा. मग एकदा जर आपल्याला त्याचा अनुभव आला तर आपला देह भाव नष्ट झाला पाहिजे. दुःखाला कारण आहे देह भाव. मी देह आहे बुद्धी दुःखाला कारण. आणि जर त्याची आपल्याला प्रचिती आली साक्षात्कार झाला तर आपला देहभाव कमी होतो. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देहभाव नष्ट झाला का आपण मुक्तच आहोत. आपल्याला काही मिळवायचं नाही दुसरं. प्राप्ताचीच प्राप्ती. सदा समाधिस्थ रामरूप झाली कौसल्या माऊली नावा. आता जगाचा मालक अंतकरणामध्ये आता प्रगट झालाय. अवतारला येणार आहे. मग ती समाधीत राहणार नाही तर काय. समाधीत असं एकदम तिच्या मस्तीमध्ये कौसल्या माऊली नामा. न बोलेची काहीशी काय झाले भूते झडपली ती काही बोलणार ना. राजाला वाटलं काय ते दोघी जणी किती बोलत होती. ती समाधीत म्हणलो काय बोलन. ध्यान लागल्यावर काय बोलन. वाचा पांगोळली. पवन पांगोळाले. त्यावेळेस आपल्याला चांगली तंद्री लागते त्यावेळेस शिवाई खरी आपोआप बंद पडते. तिचं कामच राहत नाही काही. अशी स्थिती ज्या वेळेस झाली. न बोलेची काहीशी काय झाले भूते झडपली नाही शियाची. हिला काय झालंय काय राजा म्हणतोय. हिला काय बाधा झाली का. बहुत बाधा काय. माझे आदृष्टी नाही हा नंदन म्हणून या विघ्न वडवले. त्याला असं वाटलं काय झालं काय हिला राणीला. काय आपल्यावर विघ्न आलं का काय. हिला काही बाधा झाली का काय. राजा म्हणतो निवारी हे विघ्न वैकुंठ नायका रक्षी या बाळका सुदर्शने. दशरथ राजा भगवान परमात्म्याचा आता भगवान परमात्माच प्रगट होणारे. विघ्न वैकुंठ नायका रक्षी या बाळका सुदर्शने. तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा द्यावी मज भिक्षा हिची आता. प्रार्थना करतोय राजा भगवान परमात्म्याला का आता आमचं रक्षण कर सुदर्शन चक्रानं. काही विघ्न येऊ नको देऊ. एवढ्या दिवसातून एकता आता पाळणा हल्ला नाही का. तुझा मी किंकराजी अंबुजाक्षा द्यावी मज भिक्षा हिची आता. नामाचा उच्चार ऐकताची कानी वैकुंठ नायका.
अंबुजाक्षे नाम भगवंताचं नाम तिच्या मुखात आल्यानंतर कौशल्य माते सावध झाली. मग देवाचं नाव ऐकलं ना, कान्हा वचनाची भेटी, नामाचा उच्चार ऐकताची कानी नेत्र उघडून पाहती झाली. भगवंताचं नामस्मरण ते रामकृष्ण परमहंस स्वामीच्या चरित्रामध्ये ते नेहमी समाधी लागायची. रामकृष्ण परमहंस नेहमी विवेकानंदांचे गुरु. मग समाधीतून उतरायचं म्हणजे बाकीचं कोणाला माहिती नव्हतं, फक्त शारदा मातेला माहिती होतं. मोठ्यानं भगवंताचं नामस्मरण केलं की ती समाधीतून बाहेर यायची. मोठ्यानं भगवंताचं नामस्मरण दुसऱ्या माणसानं हे करायचं, मोठमोठ्यानं म्हणायचं, मग तेव्हा ती समाधी उतरायची. मग आता तीच गत झाली नाही. तर नामाचा उच्चार ऐकताची कानी नेत्र उघडून पाहती झाली. राजा म्हणे काहू ऐशी अवस्था, काहू भ्रमचित्ता झाला असे. काय अवस्था आहे म्हणली तुझ्यावाली, काय अवस्था काय आहे, काय तुझ्या चित्तामध्ये नेमकं झालं काय. विश्वाचा मी आत्मा असे सोय राम. आता ती बोलती आतून, म्हणजे रामच बोलतोय ना, आतून ती बोलते म्हणजे जगाचा मालकच बोलतोय. काय म्हणती ती, विश्वाचा मी आत्मा स्वय असे राम. मग रामच बोलतो ना, अरे सगळ्याचा आत्मा राम येतो, सगळ्या विश्वाचा राम. काय असतं सगुण हे फक्त काही कारणापुरतं असतं, काही काळापुरतं असतं, काहींचं नसतं सगुण. त्या लीला असतात काही काळापुरत्या, कृष्ण अवतार असन, राम अवतार असन, बाकीचे अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. पण बाकीचे अवतार काही कार्यापुरते. पण हे 2 अवतार असे आहे ना, आपल्या कल्याणाकरता अवतारी. आचरण कसं असावं, काय असावं. म्हणून विश्वाचा मी आत्मा स्वय असे राम, हे ज्ञान कळावं याच्याकरता आपला एवढा खटाट होते. विश्वाचा आत्मा स्वय असे मी राम. म्हणजे माझी भ्रम कायसा असे, माझ्या ठिकाणी कशाचा भ्रम. कौशल्य माता म्हणते अवतार महिमा वर्णी वेद माझा, सरोवरांच्या काजा नामा म्हणे. सगळे वेद शास्त्र पुराण सगळे ग्रंथ माझ्याच अवताराचं वर्णन करतात म्हणले. 18 पुराणे हरिशीच गाती. आणि माझ्या ठिकाणी कशाचा भ्रम, सगळ्या अवताराचा महिमा वेद गातोय. अवतार महिमा वर्णी वेद माझा, सरोवरांच्या काजा नामा म्हणे. रावणे हे केले लग्ना माझी विघ्न, असे की स्मरण तुझं लागी. त्या भावार्थ रामायणामध्ये आलेला सगळा विषय हा. रावण तसा फार जो नाही, दशरथ राजाच्या लग्नात विघ्न केलेलं आहे त्यानं. राम जन्माला येऊ नये म्हणून, पुढं आपल्याला मारू नये म्हणून त्यांना तिकडे फार नदी समुद्रामध्ये सोडून दिलेलं आहे. त्यांची दशरथ राजाची ती वरात वगैरे ती त्यावेळेस विघ्न केलेलं आहे. रावणे हे केले लग्ना माझी विघ्न, असे की स्मरण तुझं लागी. कोण म्हणतंय, आतून म्हणती ती. बरंच मोठं विस्तार आहे त्या रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये. काही रामायणामध्ये आहे, काही रामायणात नाही तो विषय. पण भावार्थ रामायण जे नाथाने लिहिलं ना, त्याच्यामध्ये बरेच जवळजवळ 1-2 अध्याय त्याचेच. दशरथ राजाचं लग्न, मग समुद्रात त्यांचं लग्न लागलेलं आहे, ब्रह्मदेवाना लावून दिलेलं आहे, भारी विषय तो. रावणे हे केले लग्ना माझी विघ्न, असे की स्मरण तुझं लागी. आणि रे धनुष्य मारीन रावणा. ती बोलती आतून, म्हणजे रामच बोलतोय, आता तू धनुष्य आण, मी रावणाला मारीन म्हणले. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा दीन मी. पा डोळे कसे असतात, दिव्य डोळे कसे असतात, सामान्याचे डोळे कसे असतात. तर सामान्य जे मंडळी चिंतन करतात ना, त्यांचे दिव्यच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पहा. म्हणजे आतापर्यंत जेवढे महापुरुष जन्माला आले, त्यांच्या आई, आता प्रल्हादाचं घ्या, चिंतन केलं आतमध्ये, म्हणूनच ही असे महाभागवत जन्माला आले ना, भक्तराज. रावणा हे केले लग्ना माझी विघ्न, असे की स्मरण तुझं लागी. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा दीन मी. रावणाला मारून बिभीषणाला राजा करायचं मी करीन म्हणले. अंगद, सुग्रीव, जांबुवंत वीरा, हनुमंता पाचारा लवकरी. मारुती रायाला लवकर बोला म्हणती कौशल्या माता म्हणा. अंगद वालीचा पोरगा, सुग्रीव, जांबुवंत वीरा, हनुमंता पाचारा लवकरी. टाकुनी पर्वत बुधवारी सागरा. सेतू बांधायचा ना लंकेत जाणे करता.
अगोदरच रामायणात बाहेर पडू राहिले पोटात असतानाच. टाकोनी पर्वत बुजवारी सागरा पायवाट करा जावयाशी. लंकेपुढे मोठे माजवीन रण तुडीन बंधन सरोवरांचे. आता प्रत्यक्ष जगाचा मालकच बोलू राहिला. डोळे चालू आहे डोळे. लंकेपुढे मोठे माजवीन रण तोडून बंधन सरोवरांचे. विश्वमित्र याग्नेन मी सिद्धी. आता तो आपला विषय झाला. राम किती एकदम कमी वयाचे असताना घडलेल्या गोष्ट आहे तो. त्यांना ते शिक्षणच चालू होतं. क्षत्रियांचं शिक्षणच देत होते सगळे मुलं. बारीक असताना विश्वमित्र आला. कारण हे राक्षस यज्ञच होऊन देत नव्हते. आता त्यांच्यामध्ये फार शक्ती असते. तपश्चर्या केलेली ती तपस्वी आहे. आता इतकी तपश्चर्या केलेली. आता रावण घ्या सगळेच राक्षस ती शूर्पणखा काय आणि ते काय. आज हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मग देवाला प्रसन्न व्हावंच लागतं ना. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. तथा असतो म्हणलं. यांचं मागणं काही सोयीवर नव्हतं. यांचं मागणं असल्यामुळे वर द्यावाच लागतो ना. त्याला पर्याय नसतो. तपश्चर्याची शक्ती ती. मग यांनी वर मागितलेले असताना या वरदानीला मारणं लय अवघड असतं. आणि मग ते यज्ञच होऊन देत नव्हते. जर यज्ञ केला या साधू संत ऋषी मुनी जपी तपिनी त्याच्यामध्ये काहीतरी आणून टाकायचं विघ्न. तो यज्ञ बंद पडून टाकायचा. यज्ञ बंद पडला तर देवांचं सगळं खुंटतं. त्यांच्या खात्यावर बॅलन्स नाही राहत. काही त्यांचं काही चालत नाही. त्यांना शक्ती यज्ञातून भेटत असते. आणि हे काही यज्ञ होऊन देत नव्हते. मग विश्वमित्र आला इथं आणि राजाला सांगितलं का मला राम लक्ष्मण दे म्हणे यज्ञाचं रक्षण करण्यात. ते म्हणले मी येतो ना. मी एवढा मोठा राजा आहे फार स्वर्गातल्यांना हे करतोय. तू नको म्हणले. तो काही काम नाही म्हणले. अरे एवढे एवढे बालक काय करतील म्हणले. छोटे छोटे बालक. मग हे आले वशिष्ठ गुरुदेव आले. अरे म्हणले देऊन टाक म्हणले. हा काय जगाचा मालक आहे म्हणले. आला त्याच्याकरता म्हणले नाही का. आणि मग विश्वमित्र याग नेईन मी सिद्धी. हे डोळे पोटात असताना चालू आहे त्यांचा यज्ञ मी सिद्धीला नेईन म्हणले. मग ते स्वतः राम लक्ष्मण तिथं उभे राहिले. यज्ञ पूर्ण करून घेतला. जरी ते आले राक्षस यांच्या धनुष्य बाणानं त्यांनी तो यज्ञ पूर्ण सिद्धीला न्याला. विश्वमित्र याग नेईन मी सिद्धी मारीन कुबुद्धी दोघा जना. मग ते खर दुष्यंत त्याने मारलेले त्यावेळेस. ही नक्की वाचली होती त्यावेळेस. तिथे नाक कान कापले. कारण ती पुढं रामायण घडायचं आहे ना परत. खरं दुष्यनाचा घेईन मी प्राण धनुष्य मुडीन भुजा बळे. पुढं मग लग्न होणार आहे यांच्यावालं. ते धनुष्याचा भंग करायचा आहे. पण हे रामायण पोटात असताना चालू आहे ना. आता जो आपला विषय चालू आहे. नामदेव महाराज म्हणतात का कौशल्या माताचे डोळे विचारल्यानंतर हे बाहेर पडू राहिलंय. धनुष्य मुडीन भुजा बळी ध्याती मज त्यांची बहुत आवडी. न विसंबे घडी त्याशी एक. खंड त्याचं चिंतन अखंड त्याचं स्मरण. आवडी मला देवाची. न विसंबे घडी त्याशी एक. बोलीला वाल्मिक तैशीची करीन. अगोदरच वाल्मिकाने रामायण लिहून ठेवलेलं आहे ना सगळं रामायण. आणि मग भगवंताला तसंच वागावं लागलं. आता जगाच्या मालकाचा रामायण अगोदर लिहून ठेवलं. आपलं काही लिहून ठेवलं नसं का त्यानं. प्रत्येकाचा गोष्ट आहे. प्रारब्ध अन्नमान धनीचं प्रारब्ध आधील. बोलीला वाल्मिक तैसेच करीन वर्तो नि दावी नामा म्हणे. परब्रह्म पूर्ण आले माझे घरी न कळे अंतरी रूपाची. आता परब्रह्म आहे जगाचा मालक आहे. न कळे अंतरी रूपाच्या करीती बडबड होती भूतचेष्टा पाचारा वशिष्ठा लवकरी. हा जो अभंग आहे हा स्थिती झालेली. कौशल्या मातेला जी अवस्था झाली तिचं वर्णन. त्यावेळेस भगवान परमात्मा अंतःकरणात प्रगट होतं त्यावेळेस जी अवस्था होती त्या अवस्थेचं वर्णन आहे. परब्रह्म पूर्ण आले माझे घरी न कळे अंतरी रूपाच्या करीती बडबड होती भूतचेष्टा पाचारा वशिष्ठा लवकरी. वेगळंच बोलायला लागली म्हणले. मग आता गुरुदेवांना तरी पावलं यांना कळाना ना ती अवस्था काय आहे. त्यांना कळाना तर सामान्य लोकांना काय अवस्था कळायची. ही जी अवस्था आहे सामान्य लोकांना काय कळणार आहे. संतांनाच या अंतरीच्या खुणा जाणं. करीती बडबड होती बुत चेष्टा पाचारा वशिष्ठा लवकरी. राजा म्हणे कैसे विपरीत झाले. वशिष्ठा झडपली भूतचेष्टा. मग वशिष्ठ गुरुदेव आले तिथं. यांनी ती स्थिती पाहिली ती सात्विक अवस्था. तो आनंद पाहिल्यानंतर वशिष्ठांना सुद्धा अवस्था तशीच झाली ना. मग म्हणजे याला असंच झालं म्हणले.
राजा म्हणे कैसे विपरीत झाले. वशिष्ठा झडपली महाभूती महाभूती, पंढरीची भूत मोठी, आल्या गेल्या झडपी वाटे. हे काही साधं भूत नाही आणि हे कोणाला लागत नाही. हे बाकीचे भूत लागत आहेत कुठे कोणाला, हे भूत बळच कोणाला लागत नाही. त्याला लई आतभाव लागतं, लई कष्ट घ्यावं लागत आहे, तेव्हा तो चित्तामध्ये येतो नाही का. गवळणींच्या चित्तामध्ये आला तो, भक्ताच्या चित्तामध्ये. त्याला चित्त निर्मळ करावं लागतं, आयुष्यभर घासावं लागतं, आयुष्यभर घासावं लागतं. कारण हे गवळ काढायचं ना पहिलं. का म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. मग खरं भूत लागलं समजायचं. ते भूत लागलं पंढरीचं भूत का समजायचं तो पांडुरंग स्वरूपच झाला. त्याला काय भीती नाही, चिंता नाही, काळजी नाही. पण ती लागत नाही ना कोणालाही बी, कोणाला नाही लागत. फार कष्ट करावं लागतात, फार चिंतन करावं लागतं. आपल्याला लागलंय वेळ, पण प्रपंचाचं लागलं. 24 तास प्रपंचाचं चिंतन, 24 तास. झोपलं तरी स्वप्न आपल्याला कायची पडत नाही. राजा म्हणे कैसे विपरीत झाली, वशिष्ठा झडपले मामुते. श्रवणवधाचे आज नाही जळाले, हे दुजे निर्मिले. प्रारब्धाशी ऐकताशी हाशे सावध होणी, बोलतशी झनी नामा म्हणे. आता ती सावध आहे, तिला स्थिती अवस्थेमध्ये, त्या स्थितीमध्ये ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी. विरंचीचा बाप क्षीरसागरवासी, ध्याती योगी त्याशी निरंतर. असा तो जगाचा मालक आहे, सगळं जग त्याची नामस्मरण करतोय. विरंचीचा बाप ब्रह्मदेवाचा बाप आहे तो, नाही का. ब्रह्मदेवाचा बाप ह्या सगळी सृष्टी ज्यानं निर्माण केली त्या ब्रह्मदेवाचा बाप ह्या राम. विरंचीचा बाप क्षीरसागरवासी, ध्याती योगी त्याशी निरंतर. योगी जपी तपी त्याचं चिंतन करतात, त्याच परब्रह्माचं चिंतन करतात. तिथं काय काय ज्यांच्या पुढं काही मूर्ती नसती, फुलं नसतात, काही नसतात, पण त्या परब्रह्म तत्वाचं चिंतन करतात. परे हुनी पर वै खरी हुनी दुरी, नाही का. तो वै खरी वाणीच्या पलीकडचा आहे. परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर. परा वाणी परा पश्यंती मध्यम आणि वैखरी. सुरुवातीला आपण वैखरीचं भजन करतो, तेच भजन पुढं चालत चालत स्टेप स्टेप बाय स्टेप करत 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 त्यांनी सांगितलं ना, अखंड चिंतन विठोबाचे. श्वास कधी बंद असतोय आपला, राहतोय कधीच बंद नसतं. भजन अखंड चालू आहे परावाणीचं. आपल्याला जे ब्रह्म नाम मिळालं आहे परावाणीचं नाम आहे. म्हणून परे ऊन पर वैखुरी उनी दुरी, कौसल्याचे उदरी तोचे आसे. कौसल्या मातेच्या उदरामध्ये असा जो परब्रह्म परमात्मा येतोय म्हटले. बोलियेले जे जे नवी असत्यवाणी, न येऊ दे मनी शंका काही. काय जेवढं बोललो हे सगळं सत्य आहे. माझे संचित धन्य धन्य आता पाहिना मी कांता लक्ष्मीचा. आता प्रगट होणारे देव. देवाला आपल्यासारखा जन्म नाही. मी सांगितलं अयोनी संभव, नाही का. नोहे काही श्रमी. भगवान परमात्मा गोकुळातही प्रगटच झालेला आहे आणि इथं सुद्धा प्रगटच झालेला आहे. त्याला असं नाही आपल्यासारखा जन्म नाही भगवंताला. प्रगट होतो म्हणजे काय होतो. आपल्या घरातलं उदाहरण सांग. पाणी पाणी पाण्याला काय आकार आहे का आता. नाही. पाण्याला काय आकार आहे, कसं आहे पाणी, काही सांगता येईल का. तेच पाणी जर फ्रीजमध्ये ठेवलं तास 2 तास, त्याला आकार आलाय आता. ते सांगता येईल वास आहे चौकनी या. म्हणजे तेच ब्रह्म प्रगट झाल्यानंतर मग आला नावारूप, मग त्याला नाव देतोय आपण, रूप येत आहे, सगळंच येत आहे ना. म्हणजे प्रगट होतो भगवंताला. जन्म नाही. जन्म कोणला आहे, जो जातोय येतो त्याला जन्म आहे ना. जो जन्म आला का मरण येत आहे ना, हे अवघड आहे ना. ज्याला जन्म आला त्याला मरण आहे ना, आणि मरण आलं का जन्म आलाय. याच्या पलीकडे भगवान परमात्मा. याचा आपल्याला जर एकदा वास्तव स्वरूप कळलं ना, मग भगवान परमात्मा नित्य आहे ना. तो कधी नाही का. आता समजा राम अवतार संपला, कृष्ण अवतार संपला, पण आता राम नाही का. मग तो राम कळायला पाहिजे. जे सर्वत्र ब्रह्म भरलंय ना, ते कधीच कुठं जात नसतं. अवतार येता जातात. अवताराच्या राशी तो हा उभा विठी, शंख चक्र गदा. मग तोच भगवान परमात्मा निर्गुण निराकार. पाणी जसं बर्फ होत आहे,
आकाराला आलंय, तसा तो निर्गुण निराकार परमात्मा रामरूप घेतोय. त्याला प्रगट म्हणतात. जन्म नाही म्हटलं कुठं. नामयाचा स्वामी प्रगटाला म्हणले. मग आता माझे संचित धन्य धन्य आता पाहिनी मी कांता लक्ष्मीच्या. धन्य धन्य अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पाहतील. काय भाग्य आहे त्या अयोध्येच्या लोकांचं. प्रत्यक्ष सगुण परब्रह्म आहे ना. सगुण परब्रह्म कायमचं नसतं राहत. सगुण परब्रह्म प्रत्यक्ष त्यांना दिसणारे म्हणले. आता काय पुण्य असेल त्या लोकांचं. धन्य धन्य अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पाहतील. धन्य पशु पक्षी श्वापदे तर्व राजा रघुवीर पाहतील. तिथाले पशु पक्षी श्वापदे, आता ते हे काही साधे असतात काय, तपस्वीच असतात नाही का. धन्य पशु पक्षी श्वापदे राजा रघुवर पाहतील. त्रैलोक्यात धन्य तोच एक नृपा नामयाच्या बापा पाशील. नाही का. किती धन्य राजा. देवाचा बाप होण्याचं योग यांना. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस. आजचा दिवस चैत्र. त्या बाबाचा जन्म रात्री. या बाबाचा नेमकं दुपारच्या वेळी. त्याचा रात्री 12 वाजता, याचा दुपारी 12 वाजता. त्याच्या लीला अशा आहे का, ते पार डोक्याच्या बाहेरच्या लीला आहे. तिथं डोकं बंद पडतं. तिथं आचरण करायचं नाही म्हणले. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्याचं चरित्र जरी ऐकलं सांगितलं तरी आपलं काम होतंय. अंतःकरण पवित्र होतं आपल्याला. काल्याच्या कीर्तनामध्ये लीला दुसऱ्या नसतात ना, कारण त्या दिव्य लीला आहे. गोपी गवळणी ह्या काय साध्या नाही, या श्रुती आहे वेदाच्या. हे योगी जपी तपी रामावतारातली येते. म्हणून कृष्णाचं फक्त ऐकायचं चरित्र, आचरण करायचं नाही. ज्याला आचरण करायचं त्याला ह्या बाबाचं चरित्र आचरण करायचं. त्याच्याकरता स्पेशल अवतार आहे. आणि ग्रस्ती करता तर 1 नंबरचा अवतार आहे. राम अवतार हा ग्रस्ती करता 1 नंबरचा. काय 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 त्याग आहे रामाचा. हां, काय सामान्य त्याग नाही ना. सगळंच एक एक गुण घेण्याजोगा आहे. मित्र असा होता रामासारखा, मुलगा असा होता रामासारखा, सगळं काय पती असा होता रामासारखा. उत्तम हा चैत्र मास. हा महिना फार श्रेष्ठ आहे. ऋतू वसंताचा दिवस. शुक्ल पक्षी नवमी. रामनवमी प्रसिद्धच आहे ना. रामनवमी फार मोठा पर्व काळ. उभे सुरवर तेविमी. मग हे सगळे सुरवर म्हणजे देव वाट पाहतात फुलं घेऊन. आता जगाचा मालक येणार आहे ना, तरच या आता ते रावणानं काय केलंय, कुंभकर्णानं काय, सगळा पार त्यांच्या ताब्यातच आहे ना आता सरकार सगळं. म्हणजे आता त्या यांना पार दामटून द्यायले ना, इंद्र फिंद्र पार काही सगळे गादीवर कोणीच नाही ना. आणि मग ते वाट पाहते हा जगाचा मालक कधी येईल, कधी आम्हाला त्यांच्या इथून सोडीन, कधी आम्हाला पुन्हा आमच्या इंद्रपदावर बसेल. म्हणून हे काय आहे, सगळे आनंदामध्ये. उभे सुरवर वेमी मध्यान्नाशी दिनकर पळभरी वस्तीर. त्यावेळेस काय घडलं हे असं काय टायमिंग फेमिंग नाही काही. मध्यान्ह ज्यावेळेस सूर्यनारायण भगवान मध्यावर येतो, पळभर तो स्थिर होतो, त्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट होतो. मध्यान्नाशी दिनकर पळभरी वस्तीर. धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. काय धन्य म्हणले मी का, माझ्या वंशामध्ये जगाचा मालक सगुणात येतो म्हणले चक्रपाणी. सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेषा. शेषाला आनंद झालेला आहे. आता अवतारच शेषाचा आहे ना. सगळ्या दाही दिशाला साधं मंत्री यायचं ठरला तर काय ते लाल दिव्याच्या गाड्या काय, ते पोलीस काय, बापरे बापरे बापरे. आता काय आम्हाला जवळ असल्यामुळं आता काय थाटा असतो, काय पार स्पीड ब्रेकर सुद्धा काढून टाकीत. चकाचक जिकडं तिकडं दिवाळीच असते. काय ते काय घेते काय काय काय. हा तर जगाचा बाप येणार म्हणल्यावर काय तयारी असं नाही का. सगळे ग्रह आपाप अनुकूल होतात. सगळं जगाचा मालक येणार म्हणले तिथे काय कमी हो. सुशोभिताई दिशा आनंद नार नारी नाही कौशल्यशी भान गर्भी आले नारायण. कौशल्या माता विधी अवस्थेमध्ये. कौशल्या माता देहभाव नष्ट झालेला आहे. भान नाही. भान म्हणजे देहाचं भान नाही बरं का. देहाचं भान नाही. आपल्याला भान आहे म्हणून आपल्याला दुःख होते. आपलं सुद्धा चिंतन करता 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 देहाचं जर भान सुटलं, त्याला देह तादात्म्य म्हणतात. सुटलं तर दुःख नाही आपल्याला. तसं आपण चिटकलोय त्याला.
तयार झालेलं खोबरं कुठं चिटकत आहे त्याला? त्यांना करोटीला सोडलंय. ही साधूची अवस्था आहे. पूर्ण गोठा झालेला असतो, असा एकदम प्युअर गोठा, नुसता फोडायचा शिरका लगेच बाजूला. त्याच्यापेक्षा ते याचं उदाहरण दिलं त्या दिवशी, चिक्कूचं बी म्हणले. आता तुमच्याकडे चिक्कू आहेच ना, चिटकतं का चिक्कूला ती? चांगला तयार झालेला चिक्कू नुसता फोडायचा शिरका ते बी लगेच बाजूला सटकत आहे. ही साधूची अवस्था आहे. अजिबात ते धरीतच नाही कशाला, आणि राहत आहे त्याच्यातच, पण फोडायचं शिरका बाजूला होत आहे. तैशी असावी संसारी जवरी प्राचीन. आपण चिटकलोय. आंब्याचं कितीही बी हे करा, सोडित का पहिलं ते साठून साठून बेजार होते तरी ते सोडित नाही. तसं ती आपली स्थिती आहे. आपण इतकं चिटकलोय संसाराला, काही केल्या सोडायला तयार नाही. साधू म्हणजे चिक्कूचं बी लगेच बाजूला बाजूला, म्हणजे ते चिटकलेलंच नाही. नाही कौशल्याची भान, गर्भी आले नारायण, अयोनी संभव प्रगटला राघव. अयोनी संभवे, नाही का, एक भगवान परमात्मा फक्त. आणि याचे 2 अवतारी संतांची नामदेवराय म्हटले होते, मला सुद्धा असं नको म्हणले कबीर महाराज. हे नको म्हणले आम्हाला. असे ठराविक आहे काही का, अयोनी संभव प्रगटला हा राघव, नामा म्हणे डोळा पायी नभो त्रयाळा. भगवान परमात्म्याचा जन्म कसा आहे, प्रगट होतो भगवान परमात्मा. अगोदरच सांगितलं होतं ना, 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि अगोदरच सांगितलं होतं ना, मला गोकुळाला घेऊन जा म्हणून. मजनी गोकुळाला माया उपजली तेथे. म्हणजे या अगोदर म्हणजे भगवंताला ते म्हणजे एवढा मोठा काळ. अरे म्हणले, मी तुम्हाला सांगायला आलो अगोदर, नंतर मी बालरूपातच येणार. म्हणजे भगवान परमात्मा प्रगट होतो. मग तर बरीच आता आपण जरा सरळ सरळ घेऊ. देवांगना हाती आणविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभीला विभांड. क्रोध आला असे भारी, अयोध्ये भितरी योगी आला. राजा दर सामोरा जाऊन अतिप्रीती करून सभी नेला. पुत्र संस्या दोन्ही देखताने आनंदाला म्हणी नामा म्हणे. हा जो यज्ञ पुत्र कामिष्टी यज्ञ कोणाला करता नाही येत. बाकीचे यज्ञ वेगळे. याला असा अधिकारी लागतो, असा ऋषी लागतो का त्याला स्त्री पुरुष वेगळं दिसत नाही. असे इतके उच्च गतीचा तेवढा कोण होता, फक्त हा शृंगी ऋषी होता. तो कसा आणला विभांडकाचा, ते फसून आणला होता. आनंदोनी म्हणे राया धन्य केली इच्छिले सोळे, पूर्वी यज्ञाचा आरंभ करी लवलाई पुसून आचार्य. वशिष्ठाशी सर्व ऋषीजन मिळाले, सकळ मंत्राचा कल्लोळ करिता ती नामा म्हणे शृंगी. मुख्यत्वे शोभला यज्ञ आरंभला तेने तेव्हा. तो आणला, तो जंगलात होता, हरणीपासून त्याचं ते सगळं झालं. त्याला त्या अप्सरांनी आणलं, त्याचं लग्न करून टाकलं आणि त्यानं तो यज्ञ केलेला आहे तो शृंगीना. आरंभीला यज्ञ संतोष सर्वत्र आनंदे न दुमदुमीत. यज्ञ नारायण संतोष पावला प्रत्यक्ष आला कुंडातुनी. पायस ते पात्र घेऊन या करी शृंगी झडकरी बोलत असे. विलंब करिता विघ्न ओढवेल सत्वर वाहिले भाग करा. नामा म्हणे देव येईल पोटाशी आयशे गुज त्याची अग्नी सांगे. पटकन हा प्रसाद देऊन टाका म्हणले. पुढं ते मग गाडीनं झडपलं भानगडी. पुढचा विषय झाला. विभाग सत्वर वशिष्ठाने केले, राया बोलविले सनिध्याची. प्रथम तो भाग कौशल्यशी दिला, त्याने क्रोध आला कनिष्ठीशी. आता हिच्या अंतकरणामध्ये भेद होता ना. येताची तो क्रोध विघ्न वडावले, मुखी झडपले पिंड घारी. हनुमंतराय आसळूनी पिंड घारीने पै नेला. नामा म्हणे घातीला अंजनी करी. स्वरच्या नामे स्वर्गीची देवांगना, ब्रह्मसापी जाना घार झाली. आता ती स्वर्गातली, त्याला शाप मिळाला म्हणून ती घार झाली. अयोध्येचा राजा दशरथ नृपती यज्ञपुत्रापती करवील, तिला वरदान दिलं होतं. शृंगी पयस्पात दिदले वशिष्ठा ती त्वरे करी जीती. 3 भाग वशिष्ठे करून निश्चिती. दिदले राणी हाती नीतिशी. कैकई रुसली तिथे विघ्न झाले, घारीने नेले निज भागा. ही रुसली, लगेच त्या घारींना घेऊन गेले. एका जनार्दनी घारी पिंड नेता. पुढी झाली कथा श्रवण करा. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. 8वीला अंतरी सदाशिव. तपाची अंती शिव झाला प्रसन्न. मागे वरदान काही इच्छा. इरी म्हणे तू जायसा व्हावा माझा पुत्र. तिनं तप केलं होतं, मुलगा व्हावा पण तुझ्यासारखा व्हावा. आता याच्यासारखं दुसरं कोणी? त्यालाच यावं लागलं ना. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. हनुमंतराय म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून रुद्राचा अवतारी. इरी म्हणे तू जायसा व्हावा माझा पुत्र. ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी.
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी बैस माझी ध्यानी सावधान. काय नियोजनी. वायुदेव येऊनी प्रसाद दिल तुझला भक्षिका वायूला अविलंबे. एका जनार्दनी घारी नेता पिंड वायूने प्रचंड सडीला. मग तो एक प्रसाद हनुमंतरायाकडे आला. अंजनी मातेचा घारीमुखीचा पिंड अंजनीच्या करी पडता निर्धारी बक्षिले. 9 मास होता झाली प्रस्तुत दिव्य वायुसूत प्रगटला. वानराचा वेश सुवर्ण कौपिन दिसती शोभायमाने कुंडली ती. जन्मताची जेने सूर्याते धरली. इंद्रादिका दिले थोर मार. अमरपती मारी वज्र हनवटी पडिला कपाटी. मेरुचिया वायुदेव येऊनी बाळतो उचलला. अवघाची रोधीला प्राण तेथे. सकळ देव मिळवणी प्रसन्न पै होती वरदान देती मारुतीशी. सर्व देव मिळवणी अंजनीशी बाळ देता. प्रातकाळ होता तेव्हा तिथी पौर्णिमा चैत्र माजान एका जनार्दनी रूपाशी आला. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी महारुद्र पगडले. नामा म्हणे म्या वंदिले. आता एकच अभंग राहिला शेवटचा. झाले रामराज्य काय उणे आमाशी. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा मी गाऊ वे. दळिता खंडिता जीविता गेला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं रामराज्य झालं. आता कसं रामराज्य झालं. रामराज्य केव्हा झालं. आता कलियुगामध्ये तर फार सगळं अवघडच झालंय. एकदम वास्तवत आहे. आपण सुद्धा जर आपलं आचरण आपलं जीवन तसं जर असलं तर आपण रामराज्यातच आहोत. रामराज्यात वेगळं काय. सत्य आपलं बोलणं सत्य. आपलं घरामध्ये वातावरण पवित्र सगळं जर तसं असलं तर आपण रामराज्यात नाही का. आपल्या हृदयात रामाची नाही मंदिरात आहे ना. पण याच्याकरता मग काय करावं लागतं. भगवंताचं चिंतन करावं लागतं. तशी ही गोष्ट तसा तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. अनुभव कुठे त्याच्यावाला. अनुभव नाही अनुभूती नाही ना. म्हणून साधू संत आपल्याला तळमळून सांगतात करा रे बापानो साधन हरीचे नाही का. चिंतन करा सोडून दुसरं काही सांगत नाही. संत अभंग असू काही असू ग्रंथ असू फक्त भगवंताचं चिंतन केलं आपलं रामराज्य व्हावं एवढं त्यांना वाटतं. बाकी काही नाही. रामराज्य झालं का दुःख आपल्याला काही करत नाही. ज्याच्या अंगात रेनकोट आहे बेस्टपैकी सगळं पॅक आहे. काय करीन त्याला पाऊस बंद पडायचं भानगडीत नाही पडायचं. आपण हे करायचं नाही का. असं लई थंडीचं स्वेटर घालायचं. उगाच दुःख नाही करीत बसायचं. अमक्यामुळं झालं तमक्यामुळं रडत नाही बसायचं. आपण आपल्या आनंदात राहायचं मस्तीत राहायचं. म्हणून रामराज्य होणं म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या चिंतनानं सगळे दोष नष्ट होणं. अंतकरण पवित्र होणं. जैशी गंगा वाही तैशी ज्याचे मन भगवंत जाण तयाज वळी. त्याच्याकरता सत्संग आहे बरं. एवढा जो खटाटोप आहे ना. धर्माचा मंडप करणं इतकी अवघड गोष्ट असते. आता तुम्ही त्या क्षेत्रातले मंडळी आहात. फार अवघड गोष्ट. बाकीचे मंडप उभं करणं फार सोपं. पण धर्माचा मंडप उभं कशा करता एवढा खटाटोपा. समोर साधू संतांत कथा असतील मेळावे असतील मोठमोठे सप्ताह असतील. एवढ्याचा उद्देश एकच आपलं रामराज्य व्हावं. कारण जीवाला कळत नाही. लहान मुलाला काय कळतं खरं काय खोटं काय. त्याला लईच लक्ष द्यावं लागत आईला. आईचं सगळं लक्ष त्याच्याकडं असतं. ती एक वेळेला स्वतःला विसरण पण त्याला विसरत नाही. तसं साधूचं अंतकरण कसं असन. एका आईच्या अंतकरण एका जन्माच्या आईचं अंतकरण विसरती लहान मुलाला ती आई ओटी भार वाही त्या. तसं साधूला अधोगती सहन होत नाही. त्याच्या चित्तात शिष्य असतो. त्याला एकच असतं याचं कल्याण व्हावं. पण कळत नाही जीवाला कळत नाही. विवेक नसतो वैराग्य नसतं. परत त्याच्यातच पुन्हा त्याच्यातच त्याच फोपाट्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये सारखा संसाराच्या दुःखामध्ये पुन्हा त्याच्यातच चटके सारखा त्याच्यामध्ये. साधू काढण्याच्या प्रयत्नात असतो. याला दुःखातून काढावं याचं कारण असं आहे दुःख नष्ट व्हावं. हा मूळचा तर शुद्धच आहे ना. तो काय झालाय अशुद्ध झालाय. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे येतो संपत्तीचे वारे साचो काय जाई. नाही किती वेळ असतं वय काय टिकत असतं इथं फक्त एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा मतपती. म्हणून सगळा जो खटाटोप आहे परमार्थाचा
आपलं रामराज्य व्हावं म्हणून मग जगद्गुरु तुकोबारायांचं झालं बरं. काही वेगळं केलं नाही. आपल्यापेक्षा तर लई प्रतिकूल त्यांची स्थिती आहे नाही का. आपण फार अनुकूलतेमध्ये आहोत. झाले रामराज्य काय ऊन आमाशी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी आणि साधन केलं म्हणले राम वेळोवेळा आम्ही गाऊ वे दळिता कांडिता जीविता की पाहिजे. बरेच लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही. भगवंताच्या चिंतनाला वेळ नाही लागत. भगवंताच्या चिंतनाला फक्त आवड लागते. आवड. वेळ कशाला लागतो. अरे ते काय बसून काय असं हे करण्याचं. अरे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. अरे सहज चालतंय ते. फक्त एकदा आवड लागल्यावर अरे त्याला वेळ नाही लागत वेगळा. हे कामात तर इतकं होतं का तसं नाही होत. उलट कामात जास्त होत असं. फक्त त्याची गुढी कळावं लागते. विवेक लागतो आणि वैराग्य लागतं. त्याच्याकरता सत्संग आहे. बिनो सत्संग विवेक. अरे सासूर वासनीला कुठं वेळ आहे परमार्थाला. आपल्यापेक्षा उत्तम स्थिती काय आहे त्यांच्यावाली. चित्तात आहे त्यांच्यावाल्या. म्हणून साधन सांगितलं राम वेळोवेळा दळिता कांडिता जीविता गे पायी. स्वप्नी ही दुःख कोणी न देखी डोळा नामाच्या गजरे भय सुख. दुःख स्वप्नात नाही म्हणले तर जागृतीत कायचं. कारण ते आपलं स्वरूप नाही आहे. मुलगा कसाही असला तर घरी राहावं वाटतं ना आपल्याला. कसाही असू द्या. कसाही मुलगा असू द्या कारण तो आपला आहे. तसं सुखी आपलं स्वरूप आहे. पाहुणा कसाही असला तर जावा वाटतो. किती दिवस राहू द्या जावंच वाटतं पाहुणा. का तो आपला नाही आहे. ते आपलं स्वरूप नाही. दुःख हे आपलं स्वरूप नाही. आगंतुक आलेलं आहे दुःख आपल्याला. पाहुण्यासारखं आहे दुःख. पण सुख हे आपलं स्वरूप आहे. स्वरूप बापू सांगायचे असं नाही तुमचं सुख आहे. तुम्ही सुखरूपी. पण कळा ना जीवाला. सुखा करतो तो इकडं भटकतो. हे पाय घेतल्यावर सुख भेटतं. ते घेतलं असं केल्यावर सुख. अरे सुख आणि तो वेगळा नाहीच आहे राजा. सर्व सुखाचे तैसा हृदयामध्ये काय काय सांगितलंय माऊल्यानं. पत्ता सांगितला ना व्याध्यामध्ये. सर्व सुखाचा आराम. अरे फक्त ती सुखरूपता तुला प्राप्त झाली पाहिजे. चिंता नाना. ती प्राप्त झाली की तुला काही व्हायचं नाहीच. काय व्हायचंय दुसरं काय करायचंय. आपलं स्वरूप आहे ते सुख आहे. आणि आपण सुख शोधितोय. या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी आमचा फार बेकारी झाली होती. काय आपल्या स्वरूपात काहीच बेकारी होत नाही. आपलं स्वरूप आहे तसंच आहे. ते 100 नंबरी सोनं आहे. ते कधी मळत नाही. राबाई म्हणली ना राम रतन धन पायोजी म्हणे राम वस्तू अमोलिक दे मेरे सद्गुरू राम. ती वस्तूचं मोल कळाला नाही. हे कर्म म्हणून खुशाल करा ना. काय अडचण नाही. तिथं देवाची सेवा होती आपली दिवसभर केलेली. दुःख नष्ट होतं. बरं खरंच नष्ट होतं. तू का म्हणे राम सुखी दिले आपले त्या गर्भवासी येणे अनेक झाले. भगवंत काय देतो आपल्याला. भगवंताची कृपा म्हणजे काय. ह्या बाकीच्या गोष्टी मिळणं प्रयत्न तुमचे आणि प्रारब्धाची अनुकूलता आली की ह्या गोष्टी भेटतात. प्रारब्धाची अनुकूलता आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न जर असले तर ह्या सगळ्या गोष्टी भेटतात. पण खरं भगवंताचं देणं काय आहे. अरे देवाचं देणं म्हणजे रामानं सुखच देऊन टाकलं आपल्याला. काय काय लागत आपल्याला नुसतं. आणि आपण एकदा सुखरूप झालो आनंदरूप झालो. चित आनंद समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. हा त्या स्थितीत राहून प्रपंच जर केला ना. त्या स्थितीत राहून जर प्रपंच केला तर म्हणले ते धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. साधू झाला ना हो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. का त्यांना चिंतनाला वेगळा वेळ होता का. नाही ना. जनाबाई असन मीराबाई असन. अरे जे आपल्या वाटेला आलेलं कर्म हीच कर्मी शिव भजावा. आपली तीच पूजा नाही का. पूजेचा अभंग पाना सगळं राम कृष्ण हरी सगळं हीच पूजा. हे सगळं माझ्या व्हावं याच्यापेक्षा वेगळं काय. म्हणून हळूहळू आपल्याला वाटचाल अशी व्हावी का भगवंताचं नामस्मरणाला आपल्याला गोडी लागावी. त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम आहे त्याची आठवण नेहमी असते. नेहमी असते. कोणालाही फोन करतो का आपण. कोणालाही करीत नाही. असं एकदा भगवंताची आवड निर्माण झाली का न म्हणता ते नामस्मरण येणार आहे. प्रल्हादाला किती अडवलं पण नाही ना. बंद नाही झाला. आणि त्याची स्थिती आपल्याला व्हावी. आपलं सुद्धा निश्चित रामराज्य होईल. त्याच्याकरता हा सत्संग आहे. त्याच्याकरता हे पर्वकाळी. त्याच्याकरता हा प्रसाद आहे. त्याच्याकरता भजनी सगळं. म्हणून आज राम काही योग असतो. मागच्या वर्षी बी इथं कार्यक्रम होता आणि योगायोगानं आपला छोटासा कार्यक्रम मागच्या वर्षी झाला.
आणि या वर्षी तर काहीच डोक्यात नव्हतं आणि मनात नव्हतं, काहीच नव्हतं, इकडे यायचं डोक्यातच नव्हतं. पण यांचा फोन आला, यांचा फोन आला. म्हणलं आता ही ईश्वरी नियोजन असेल काहीतरी, नाही तर मला तिकडे जायचा विचार चालू होता, नारखेडाला जावा असं चालला होता विचार, किंवा घरी जावं असं दोन्हीतून. पण घरी उगाच चक्कर मारण्यापेक्षा कुठेतरी थांबवा असं तुमचा फोन आला. म्हणजे ईश्वरी नियोजन कसं असतं, इथंच रामनवमीचा आपला सुंदर असा सत्संग झाला. कुठं असो सत्संग महत्त्वाचा आहे. भगवंताची सेवा चिंतन घडलं ना, मग काहीतरी समाधान. चिंतने सरे तो काळ धन्य धन्य. आपला दिवस त्याच्यात गेला. कालचा बी सुंदर सत्संग झाला, आताही सुंदर सत्संग झाला, संध्याकाळी परत थोडा आहेच. हे सगळं कृपा आहे भगवंताची आपल्यावर. भगवंत आपल्याकडून सेवा करून घेतो असं समजायचं. याच्याकडून काहीतरी करून घेतो, याचं काहीतरी थोडं असेल मागचं पुण्य, नाही का. तुमच्यासारखे प्रेमाची मंडळी भेटली, दर्दी भेटावा. एकच भेटला देवाला अर्जुन, तरी एवढं सांगितलं. आपण तर एवढी मंडळी आहोत, नाही का. म्हणून सुंदर असं आता प्रसाद घेऊ आपण. देवाच्या प्रसादी करा रे भजन. त्याच्यामध्ये हे आहे का पहा बरं, रामाची आरती आहे का पहा बरं. हां, हे बरं आरती घेऊ आपण. आता अयोध्येतच आहे ना आपण. आपण अयोध्येत आहे आता. अयोध्येमध्ये काय असते वेगळं, नाही का. मंदिर